नमस्कार. गेल्या आठवड्यापासून आपण ग्रॅनी स्क्वेअरच्या वेगवेगळ्या डिझाईन शिकत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशीच एक ग्रॅनी स्क्वेअरची डिझाईन घेऊन आली आहे. माझ्या आधीच्या डिझाईन सुद्धा तुम्हाला खूप आवडल्या. तुम्ही छान कमेंट केल्या, त्यामुळे माझा उत्साह वाढला. तशीच मला नवीन डिझाईन्स टाकायसाठी आणखी प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी तुम्हाला सोपी अशी सुंदर डिझाईन्स शिकवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला ही डिझाईन बनवायला सुरू करूया. सुरुवातीला एक मॅजिक सर्कल बनवायचा आहे. त्यानंतर त्या सर्कलमध्ये चेन करायची आहे. नंतर त्याच सर्कलमध्ये म्हणजे रिंगमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि 2 चेन करायचे आहे आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. असे 3 डबल क्रोशे झाले आहे. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि 3 चेन झाल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा असेच 3 डबल क्रोशे करायचे. सेम रिंगमध्ये मग 3 पुन्हा चेन करायच्या आणि पुन्हा हाच पॅटर्न रिपीट करायचा आहे. म्हणजे आपल्याला एकूण असे 3 डबल क्रोशेचे 4 स्लॉट्स करून घ्यायचे आहे. हा ग्रॅनी स्क्वेअर बनवायला मी 3 mm क्रोशा हुक घेतली आहे. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता. हे बघा, असे 3 डबल क्रोशे करून घेत आहे आणि त्यानंतर 3 चेन. असे 4 झाल्यानंतर 3 चेन नाही करायच्या. हा रिंग पहिले क्लोज करून घ्यायचा आणि नंतर एक डबल क्रोशा करायचा आहे सुरुवातीच्या ह्या 3ऱ्या चेनमध्ये. सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्याच्या 3ऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा. तर आपल्याला असा हा चौकोन मिळेल. आता याच्या समोरचा राऊंड कसा करायचा आहे, तर एक सिंगल क्रोशा करायचा त्याच ठिकाणी. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे 2, म्हणजे एकूण 3 डबल क्रोशे. त्यानंतर 3 चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. कारण हा कोपऱ्यातला भाग आहे आपल्या ग्रॅनी स्क्वेअरच्या, तर कोपऱ्यामध्ये आपल्याला जास्त डबल क्रोशे करायचे असतात. हे मी नेहमी सांगते, म्हणजे आपल्याला लक्षात राहील आणि आपल्याला हळूहळू पूर्ण आपल्याला बिन बघून ग्रॅनी स्क्वेअर बनवता येते. मग याच्यानंतर जे 3 डबल क्रोशे आहे त्यावर एक डबल क्रोशा करायचा. एका डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, म्हणजे असे 3 होते आधीच्या राऊंडमध्ये, तर 3 डबल क्रोशे झाले. मग पुन्हा कॉर्नरच्या भागामध्ये 3 डबल क्रोशे सेम गॅपमध्ये. त्यानंतर 3 चेन आणि मग पुन्हा सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. 2 3. मग पुन्हा प्रत्येक एका स्टिचवर एक डबल क्रोशिया. तर इथे 3 आहेत, तर 3 डबल क्रोशे एकेका स्टिचवर एक. मग पुन्हा कॉर्नरचा भाग आहे, तर तिथे 6 डबल क्रोशे, पण कसे 3 डबल क्रोशे झाल्यावर 3 चेनची गॅप ठेवायची. 1 2 3. मग पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. त्यानंतर प्रत्येक एका स्टिचवर एक डबल क्रोशा. त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, नंतर त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया.
3 झाले. मग जी 3 चेनची गॅप आहे तिथे 3 डबल क्रोशे, 3 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. तर असे आपले हे 4 कोपरे झाले. आणि समोर जे बाजूचा भाग आहे स्क्वेअरच्या तिथे काय करायचं आहे, एकेका स्टिचवर एक एक डबल क्रोशिया. अशा प्रकारे हा राऊंड झाला. मग तिसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता पुढच्या राऊंडसाठी काय करायचं, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशिया करायचा, सेम स्टिचवर आणि 2 चेन करायची. त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, नंतर त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया आणि नंतर जी गॅप आहे 3 चेनची तिथे 2 डबल क्रोशे करायचे सेम गॅपमध्ये. त्यानंतर 2च करायचे इथे. त्यानंतर 3 चेन, 1 2 3 आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. या राऊंडमध्ये कॉर्नरला अशा प्रकारे करायचं आहे. 2च डबल क्रोशे करायचे आहे आणि पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर परत एक डबल क्रोशिया, असे सगळ्या स्टिचेसवर एक एक डबल क्रोशे. फक्त ही जी साईड आहे एक तिथपर्यंत. मग हे पूर्ण झाल्यावर जो कोपऱ्यातला भाग आहे तिथे तसंच 2 डबल क्रोशे सेम गॅपमध्ये, 3 चेन, 2 3 आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे. त्यानंतर पुढच्या स्टिचेसवर एक एक डबल क्रोशिया सगळ्या स्टिचेसवर. तर साईडचा भाग कसा करत आहे हे लक्षात आलं आणि असेल, आणि कोपऱ्यातल्या भागाला कसा पॅटर्न आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तर असं करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा तिसरा राऊंड आहे. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला आणि सुंदर असा स्क्वेअर बनत आहे आपला. मग इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडतो आपण तसं जोडायचं आहे. आता पुढच्या राऊंडसाठी त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशिया, 2 चेन, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया. म्हणजे बाजूचा जो भाग आहे तिथे एक एक स्टिचवर एक एक डबल क्रोशिया आणि फक्त जेव्हा कॉर्नर्स येतील तेव्हा मग सेम गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया, 3 चेन, 2 डबल क्रोशिया. हा पॅटर्न राहील. हा खूप सोपी पॅटर्न आहे ग्रॅनी स्क्वेअरचा, काहीच कठीण नाही आहे. तुम्ही याच्यात वेगवेगळे कलर टाकून खूप आकर्षक असं स्क्वेअर बनवून मग त्याचे मोठे मोठे रुमाल बनवू शकता. मी खूप व्यवस्थित समजावून सांगत आहे, तुमच्या एकदा लक्षात येईल. प्रत्येक एका स्टिचवर एक एक डबल क्रोशिया करायचे. असा आपण हा भाग करून घेऊ. कोपऱ्यातल्या भागात 2 डबल क्रोशिया सेम गॅपमध्ये, 2 चेन, सेम 3 चेन करायचे आणि सेम गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशिया. पूर्ण साईडवर एक एक डबल क्रोशिया एकेका स्टिचवर. हा एक पॅटर्न शिकले की तुम्ही तुमच्या आयडियाज आणखी वापरून कलर्स चेंज करून वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकता.
आणि जोडायचं कसं तर मी 2 पद्धती टाकल्या आहे, त्या बघून तुम्ही जोडायला शिकून घ्याल. 2 व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि शेवटी सजेशनमध्ये पण देईल. हे बघा, या पद्धतीने आपण ही दुसरी बाजू सुद्धा पूर्ण केली आहे. आणि इथे कॉर्नरला परत 2 डबल क्रोशिया, 3 चेन, 2 डबल क्रोशे सेम गॅप मध्ये. एकेका स्टिचवर एक डबल क्रोशे. हा तुम्ही वाढवू सुद्धा शकता. आता हा आपला चौथा राऊंड सुरू आहे. यानंतर 5वा करून तुम्ही या स्क्वेअरचा साईज वाढवू शकता. पॅटर्न सेम राहील. हे पूर्ण करून झाल्यावर दाखवते. हे बघा, आता हा आपला परफेक्ट ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला. जो आयडियल साईज आहे तो एवढाच आहे. नंतर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. इथे एक डबल क्रोशिया राहिला आहे वाटते, तो करून घेते. नंतर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. हवं असेल तर पुन्हा एक स्लिप स्टिच करायची तुमच्या आवडीनुसार. इथे म्हणजे लॉक करायचं आहे. एक चेन झाली की हा धागा कापून घेऊ. बघा, सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे अगदी सोप्या पद्धतीने. आता मागून फिनिशिंगची ट्रिक काय आहे तर हा धागा मागून हुकच्या साहाय्याने हाईड करायचा. जिथेही कुठे आपले धागे राहिले आहे ते सगळे आपण असे मागून ओढून हाईड करून घेऊ आणि एक्स्ट्रा धागे कापून घेऊ. म्हणजे आपलं वर्क मागून सुद्धा सुंदर दिसणार आहे. नीटनेटकं असं. हे बघा, सोपी आणि सुंदर डिझाईन आहे. याला अजून जर तुम्ही पांढऱ्या रंगाने कॉर्नर्सला जोडले तर हे अजून उठावदार दिसेल. खूप सारे एकमेकांना जोडू तेव्हा याचा सुंदर असा टेबल कवर तयार होईल. आणि जोडायचं कसं तर 2 व्हिडिओमध्ये मी ट्रिक सांगितलं आहे, त्याच्या शेवटच्या भागात तुम्ही बघून घ्या.